नमस्कार, न्यूजरूम बुलेटिनमध्ये मी ज्ञानदा कदम आपल्या सर्वांचं स्वागत करते। संध्याकाळी 6:25 मुंबई विमानतळावरनं एक विमान हे नागपूरसाठी रवाना झालं। रोजच्या रोज हे मुंबईतनं विमान उडतं, नागपूरला 8:00-8:30च्या दरम्यान पोहोचतं। पण या वेळेला या विमानात दोन विशेष प्रवासी होते, राजकीय हेवीवेट नेते होते आणि त्यामुळे या विमान प्रवासाची सध्या कमालीची चर्चा आहे। याच विमानातनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे या दोघांनी एकत्र प्रवास केलाय। आता नेत्यांनी एकत्र प्रवास करणं तसं काही फारसं नवीन नाही, पण या टायमिंगला महत्त्व आहे। जेव्हा ऑपरेशन टायगर हे पूर्ण झालेलं असताना आणि ऑपरेशन टायगर 3.0 ची चर्चा रंगत असताना मुख्यमंत्र्यांचा आणि उद्धव ठाकरेंचा हा प्रवास एक प्रकारे राजकीय दृष्ट्या सुद्धा सांकेतिक मानला जातोय। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे हे दोन्ही नेते जेव्हा एकमेकांसमोर आले तेव्हा दोन्ही नेत्यांमध्ये अजिबात अवघडलेपणा नव्हता, कोणताही संकोच नव्हता। उलट खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हे दोन्ही नेते एकमेकांशी संवाद साधत असतानाचं चित्र हे एअरपोर्टच्या लॉबीमध्ये आणि त्याचसोबत विमानात सुद्धा पाहायला मिळाल्याची माहिती मिळते। कोण कोण सोबत होतं? आदित्य ठाकरे होते, संजय राऊत होते, अनिल देसाई या विमान प्रवासामध्ये आहेत। उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस या दोघांनी सुद्धा एकत्रित प्रवास केलाय मुंबई ते नागपूर। रविकिरण देशमुख राजकीय विश्लेषक आपल्यासोबत आहेत, मी त्यांच्याकडे जाणार आहे, पण त्यापूर्वी मी कॅमेरामनला जर इथे बोलवते। विमानातली आतली रचना आपल्याकडे ओरिजिनल फोटो तर आलेला नाहीये, पण आपण AI जनरेटेड फोटो तयार केलायत की विमानामध्ये ही सगळी मंडळी त्यांची आसन व्यवस्था नेमकी कशी आहे। आपण इथे बघतोय की देवेंद्र फडणवीस विंडो सीटला आहेत आणि जी पॅरलल लाईन आहे तिथेच खुर्चीवरती बरोबर अपोजिट साईडला विंडो सीटला बसलेत उद्धव ठाकरे, त्यांच्या बाजूला आदित्य ठाकरे सहप्रवासी एक आहेत आणि देवेंद्र फडणवीसांच्या मागच्या ज्या जागा आहेत तिथे अनिल देसाई आहेत आणि संजय राऊत आहेत। हा AI जनरेटेड फोटो आहे, ओरिजिनल फोटो काही वेळातच ABP माझा तुम्हाला दाखवणार आहे। शिशुपाल माझ्या सोबत आहे, माझा सहकारी आणि झिरो आवरचा प्रोड्युसर सुद्धा। शिशुपाल, अर्थात मला वाटतं झिरो आवरला सुद्धा पहिली बातमी कदाचित हीच असू शकते, पण या फोटोमध्ये इंटरेस्टिंग गोष्ट किंवा या बातमीमधली इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे दोघांची देहबोली एकदम ॲटीज आहेत, कोणताही ताण जाणवत नाहीये, ऑपरेशन टायगरमुळे आलेला अवघडलेपणा नाहीये। कोणी आता जर म्हटलं की या पक्षाचे 6 खासदार फुटून गेलेत आणि ते पक्षप्रमुख असा प्रवास करतात तर लोकांना विश्वास बसणार नाही, आणि हीच कदाचित उद्धव ठाकरेंची खासियत आहे की ते त्यांच्या देहबोलीतनं त्यांच्यावरचं प्रेशर दाखवून देत आहेत। परवाचा मेळावा असेल किंवा आताचा त्यांचा प्रवास असेल, आजच्या प्रवासाविषयी जर बोलायचं झालं त्यांना तर हे सगळं टायमिंगचा खेळ आहे पॉलिटिक्समध्ये। आज आलेल्या दिवसभरात ऑपरेशन टायगर 3.0च्या बातम्या, आमदार जाणारच्या बातम्या आणि त्या 6 खासदार फुटलेत म्हणून उद्धव ठाकरेंनी लावलेला दौरा, हा दौरा लागला। आणि आज जर दुपारी पाहिलं तर देवेंद्र फडणवीस पुण्यात होते, ते मुंबईत आले आणि ते सेम फ्लाईटला त्याच विमानाने ते नागपूरला जातात। आता हा योगायोग जरी असला तरी ते दोघे एकत्र दिसत आहेत। जेव्हा ते लॉबीमधनं जात आहेत विमानाच्या आत तोपर्यंत तो जर पॅसेज जर पाहिला आपण तर देवेंद्र फडणवीस पुढे चालत आहेत, त्यांच्या एक्झॅक्ट पाठीमागे संजय राऊत आहेत आणि त्यांच्या थोडंसं मागे उद्धव ठाकरे आहेत। म्हणजे तिकडे सुद्धा त्यांच्यात संवाद झालाय की इथपर्यंत की आपण तिघे भेटलो म्हणजेच बातमी झाली नाही। ऍक्च्युली जसं मी सुरुवातीला म्हटलं की राजकारण टायमिंगचा खेळ आहे। एवढं सगळं घडत असताना हे दोघे जण ज्यांच्या भोवती महाराष्ट्राचं राजकारण आज आहे आणि ते विमानात पहिल्या रांगेत बसलेत आणि ते एकत्र प्रवास करतात। आता 8 वाजता ते विमान नागपुरात लँड होईल तेव्हा तर अजून काहीतरी वेगळं चित्र असेल। त्यामुळे हे इंटरेस्टिंग दृश्य बघायला जरूर मिळाले। मी पुन्हा तुझ्याकडे येते। सध्या आपण राजकीय विश्लेषक आपल्यासोबत आहेत रविकिरण देशमुख। रविकिरण सरांकडे जाऊयात। सर, असं म्हणतात की राजकारणामध्ये अपघातानं फारशा गोष्टी घडत नाहीत आणि जर त्या घडल्या तर त्या ऑलरेडी प्लॅन केलेल्या आहेत।